महाराष्ट्र असो वा देश विदेश, जिल्हा असो वा तालुका, राजकारण, गुन्हेगारी, अर्थकारण, क्रीडा आणि मनोरंजनाच्या प्रत्येक अपडेटसाठी रहा कनेक्टेड फक्त अजिंक्य भारत न्यूज सोबत। अकोला जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे बाष्पीभवन 16 मिलीमीटर पर्यंत वाढले आहे। अकोला शहराची लाईफलाईन काटेपूर्णा धरणात आता 26% जलसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील मोठ्या 2 प्रकल्पात 35%, 4 मध्यम प्रकल्पात 29% तर 24 लघु प्रकल्पात 26% एवढा जलसाठा शिल्लक आहे। कमाल तापमानातही वाढ झाल्याने बाष्पीभवन वाढले आहे। परिणामी जलसाठ्यात घट होत असल्याने जिल्ह्यातील या सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी पातळी वेगाने कमी होत आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या काटेपूर्णा धरणाची जलपातळी 26% आली असून भंडारा तालुक्यातील वान धरणाची पातळी 38% एवढी आहे। काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। या नरसंहाराने संपूर्ण देश हादरला असताना मूर्तिजापुरात नागरिकांचा संताप उफाळून आला। शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिक, व्यापारी व विविध समाज घटकांनी एकत्र येत आक्रोश व्यक्त केला। पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादाचा नाश झाला पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। उपस्थितांनी हाती फलक घेत राष्ट्रध्वज फडकावले आणि हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली। हातात फलक, तोंडात आग ओकणाऱ्या घोषणा आणि मनात संतप्त आक्रोश। मूर्तिजापुरात उठलेला आवाज फक्त निषेधाचा नव्हे तर निर्णायक कारवाईची मागणी करणारा होता। स्थानिक नेतृत्वांची प्रतिक्रिया, देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी केवळ निवेदन नाही तर निर्णायक कृती हवी आहे असं मत व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी व्यक्त केले। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर गावात सध्या उन्हाळ्याचे चटके सुरू असताना नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागत असल्याने ग्रामस्थात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पायवाटही नसलेल्या नाल्याच्या घाण पाण्यातून जावे लागणाऱ्या मार्गावरून अंत्ययात्रा काढावी लागते। ही गावासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। गावात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट असून वाहणाऱ्या नाल्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी जाणेही एक संकट बनले आहे। ग्रामस्थांनी सांगितले की आपण गावाचे पदाधिकारी निवडून देतो ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, मात्र हे लोक आपल्याच राजकारणात गुंतलेले असून गावाच्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत। अनेक वेळा स्मशानभूमीच्या समस्यांकडे लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही। पावसाळ्यात तर ही समस्या आणखीनच गंभीर होते। अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या वृद्ध व महिलांना या कठीण परिस्थितीतून जावे लागते। यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुहेरी दुःख ओढवल्याचे म्हणत आहेत। एकीकडे आप्तजनांच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे त्यांचे अंतिम संस्कार करताना प्रशासनाच्या अनास्थेचे दुसरे दुःख। एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले, एवढे वर्ष झाले स्मशानभूमीचा प्रश्न तोच आहे। आमच्या गावात सुसज्ज स्मशानभूमी हवी, वाहतुकीस योग्य रस्ता हवा, पाण्याची व विजेची सोय हवी ही आमची साधी मागणी आहे। महिलांनीही ठामपणे आवाज उठवत सांगितले की पुरुष मंडळींना देखील तिथे जाणं कठीण जातं, मग आम्हाला तर भीतीच वाटते, प्रशासनाला केव्हा जाग येणार। आज सकाळी गावातील गजानन पंदेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले। अतिशय गरीब परिस्थितीतील असलेले व्यक्ती होते। त्यांचे अंत्ययात्रेमध्ये सुद्धा लोकांना घाण पाण्यातून वाट काढत अंतिम संस्काराला जावे लागले। मरणानंतरही जर माणसाला सन्मान मिळत नसेल तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची। पावसाळ्यात तर गरिबाकरता मरणही महाग होऊन जाते। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।